कोपरगाव तालुक्यातील डाऊसफाटा येथे सोमवारी 8 डिसेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। या दुर्घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। झालेल्या या अपघातात अशोक बापू माळी राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव व तेजस बडे राहणार डाऊसखुर्द तालुका कोपरगाव हे दोघे कामगार गंभीर जखमी झाले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की दिलीप रंभाजी वाके वय 41 वर्ष राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव हे आपल्या 2 कामगारांसह रस्त्याच्या कडेला डाऊसफाटा येथे पिकअप वाहनाच्या तुटलेल्या ॲक्सेलची दुरुस्ती करत होते। त्याचवेळी विटांनी भरलेला व भरधाव वेगाने जाणारा डंपर ओव्हरटेक करत असताना नियंत्रण सुटून थेट या तिघांवर आदळला। या जोरदार धडकेत दिलीप वाके यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासोबतचे इतर 2 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने उपचारासाठी कोपरगाव येथील SJS हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता। या अपघातानंतर डंपर चालकाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल KA जाधव हे करीत आहे। घटना घडल्यानंतर डंपरवरील अज्ञात चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे। अपघातस्थळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे। दरम्यान दिलीप वाके हे प्रगतशील शेतकरी आणि धान्य व्यापारी म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या निधनाने पोहेगाव व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे।